Hey, hello everyone. How are you? And I am damn sure after watching my all videos I have uploaded on the YouTube about the communication skill that is English, you have gained too much confidence to encounter the examination of English. Okay? And today in today's video we are gonna to see how to score maximum with a less effort, with a less study. Okay? म्हणजेच काय बाबा, ज्याने आतापर्यंत थोडा थोडाच अभ्यास केला आहे, कमी केला आहे, त्याने जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी काय करायला हवं ते आजच्या आपण या शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहून घेऊयात. आणि हा व्हिडिओ लगेच अभ्यासाला बसा, मोबाईल बंद ठेवा, कामापुरता वापरा, 1 तास 2 तास सतत रील्स पाहू नका माझ्या मित्रांनो. ओके? आणि तुम्ही यू यू आर नॉट गोइंग टू स्कोर मॅक्झिमम जस्ट बाय वॉचिंग व्हिडिओज. ओके? You have to write it down on a paper. प्रॅक्टिस इट, प्रॅक्टिस 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 करा, लिहून काढा. ते स्पेलिंग चुकायला नको. आय ए ई ए ओ ए नीट बघ बाबा. वेदर ए प्रिन्सिपल ए प्रिन्सिपॉल काय ते बघ तिथं नीट. लिहिल्याशिवाय लक्षात राहणार नाही. ठीक आहे? आणि ज्यांचा तोडका मोडका अभ्यास आहे पण आजचा व्हिडिओ बाबा तुला कॉन्फिडन्स भरणार आहे जबरदस्त, आणि तू पास होण्याची शक्यता जास्त आहे. आज तारीख आहे 17 नोव्हेंबर, उद्या आहे 18, परवा 19 आणि त्याच्यानंतर 20 नोव्हेंबरला दुपारी 2 वाजता आपला पेपर आहे, 2 ते 5. ओके? नीट लक्षात ठेवा. आता आजची रात्र ठीक आहे, काही लोक आता व्हिडिओ पाहतील, काही लोक उद्या सकाळी पाहतील, पण उद्या तुम्हाला सर्व काही जे तुम्ही आतापर्यंत करत आले, थोडंफार राहून गेलंय, तर ते उद्याच्या दिवस सर्व करून टाका मित्रांनो. 19 तारखेला सकाळपासून नवीन असा कोणताही टॉपिक करू नका. जे तुम्ही आतापर्यंत केला आहे त्याचीच परत रिव्हिजन करा. पूर्ण सकाळी 7-8 वाजता जेव्हा तुम्ही सुरू करता अभ्यास, तिथून रात्री 10 पर्यंत जास्त जागरण करू नका. जागरण जास्त केलं तर त्याचा ऍडव्हर्स इफेक्ट तुमच्या पेपरवर होईल. कारण की रात्री जर तुम्ही जागरण केलं तर दुपारी तर तुम्हाला झोप येईल. ठीक आहे? ती झोप नको हवी असेल तर योग्य अशी झोप घ्या रात्रीच्या वेळेस, दुपारी नाही. योग्य बायोलॉजिकल सायकल आपलं बनवा, तिथं व्यवस्थित. नाही तर काय होईल, झोपेच्या गुंगीमध्ये तुम्हाला सोपं सोपं पण आठवणार नाही. ओके? हे तुम्ही काम करा. आणि दुसरं सांगायचं असं की एकदमच भरपूर खाऊ नका जाऊ, नाही तर खरंच झोप लागायची. त्यावेळी घडतं मुलांसोबत. आता सांगून दिला, छोट्या छोट्या गोष्टी पण शेअर करून दिल्या तुम्हाला, कामाला पडतील. तर बघा, 18 तारखेला सर्व पॅसेज बिसेज जे जे काही डायरी विरी पिक्चर बिक्चर हे ते डायरी एंट्रीचा व्हिडिओ मी आणायचा विचार करतोय. बऱ्याच जणांची रिक्वेस्ट आहे, डायरी अँड टेक्निकल डिस्क्रिप्शन आपलं बाकी घेऊन येईल ना बाबा, काय हरकत नाही. पण तुम्ही या व्हिडिओला तपासवा आधी. इतके व्ह्यूज येतात, लोक इतके बघतात बाबा, पण सबस्क्राईब करत नाही, लाईक्स करत नाही, आणि सटर फटर इकडे तिकडचे टाइमपास व्हिडिओला लाईक करतात. आणि आपलं इतकं छान छान देऊन पण तुम्ही असे करता, मग मन नाराज होतो थोडं. ठीक आहे? पण जे लाईक करतायत, जे चांगला सपोर्ट करतायत, त्यांचे खूप खूप आभार. ओके? हा. डायरी एंट्री पण मी तुम्हाला उद्या सकाळी घेऊन येईल व्हिडिओ, जर तुम्ही या व्हिडिओला हे केलं उद्या सकाळी किंवा दुपारी पर्यंत. तर बघूया आता मित्रांनो मागच्या वर्षाची जी आहे विंटर 2024. ठीक आहे? आणि ही जी क्वेश्चन पेपर आहे हा आपल्यासाठी रेफरन्स, आणि याच्यावरनं आपल्याला समजेल की आपण कसा पेपर अटेम्प्ट करायला हवा. मी तुम्हाला 6 सीन पॅसेज आहे आपल्याकडे, 6 त्याच्यापैकी 3चे क्वेश्चन्स IMP हे आपल्या या चॅनलवर अवेलेबल करून दिले. एकाचे चॅनल याच्यावर आहे, ऍपवर आहे, आणि आणखी 2 उद्या सकाळी 10-11 वाजेपर्यंत अपलोड होऊन जाणार आहे. ठीक आहे? हा. आता हा जो काही क्वेश्चन तुम्ही गेले, जेव्हा तुम्ही एक्झाम हॉलमध्ये जाणार, सॉरी, तर तेव्हा तुम्हाला सर्वात आधी हा पहिला क्रमानेच सोडवायचं सिरीजने. उगाच उलट पुलट करायचं नाही की आधी क्वेश्चन नंबर 3 करू, मग मध्येच 4 करू, मग त्याचा 1 केला, मग त्याचा B केला. असं कधीच करायचं नाही. चेक करणारा कन्फ्यूज होतो आणि आपल्याला मग ते त्रास होतो. ठीक आहे? एक सिरीजने सोडवायचं, सिक्वेन्सने सोडायचं. आणि जे आपला आन्सर पेपर असतो हा तुमचा, यार नेहमी होऊन जातो. ठीक आहे? आपलं जे आन्सर शीट राहणार आहे असं, तर याच्या इथं ऑलरेडी एक मार्जिन असतो. त्याच्या व्यतिरिक्त काही नफार गाण्याची सवय, आणखी 4 मार्जिन इथं मारता, आणखी इथं मारता, मग मध्ये एवढीशी जागेत काय लिहिणार बाबा तू? याचा वेळापणा करायचा नाही. जो ओरिजिनल मार्जिन आहे त्याच्यातच एक क्वेश्चन नंबर लिहायचे आणि सर्व पुढं सुरू पडायचं. ठीक आहे? हा. तर आता आपण बघू. हे बघा, हा पहिला क्वेश्चन आहे ना, आपल्या हक्काचे मार्क आहे, सर्व हक्काचे बाबा माझ्यासाठी. तर आता तुम्ही बघा, ज्यांचा बरा अभ्यास आहे, हे 6 पॅसेज आहे ना मित्रांनो. या 6 पैकी मी तुम्हाला सांगेन की तुम्ही 4 ते 5 पॅसेज हे अगदी परफेक्ट करून जा.
मी IMP क्वेश्चन दिले आहेत 5-5, 6-6, त्याच्यावरच डिपेंड ना करू, ते करा आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखी 2-4 क्वेश्चन त्या चॅप्टरचे काही वेगळं करून जा. ठीक आहे. कारण असं केलं ना तर बघा 10 + 12 हे दोनच मिळून आपल्याला इथं आहे 22. आणि तुम्हाला एक सांगतो, हे इमोशनली क्वालिटी स्टेबल पीपल आपण घेतले, 7 कीज ऑफ सक्सेस. आता खूपच हे कलाम्स व्ह्यू, डॉक्टर कलाम्स व्ह्यू ऑन अ ड्रीम, असं काही गोष्टी. आता डॉक्टर कलाम इतके रिस्पेक्टेड आपले प्रेसिडेंट या भारतात होऊन गेले, त्यांचे व्ह्यू ना सर्व जे डिप्लोमाला नाही ना, तुमच्या वडिलांनाही माहिती असेल, त्यांना मिसाईल मॅन म्हणतात. त्यांचं एक वाक्य खूप फेमस आहे आणि तेच ते ड्रीम बद्दल आहे. ते काय म्हणतात की स्वप्न ते नाही जे तुम्हाला झोपेत येतात, स्वप्न ते जे तुम्हाला झोपूच देत नाही. तेच तुला इंग्लिश मध्ये लिहायचंय. इतकं छान आहे त्यांचं सेंटेन्स, 2 मार्कला येतं, एकदम भारी. हे कलामचा त्यांनी काय म्हटलं, प्रॉब्लेम ऑफ अनएम्प्लॉयमेंट, तुम्ही जर पॅसेज वाचला असेल तर त्यांनी असं म्हटलंय की आपले इंडियन जे इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स आहे ते कॅनडाला गेले होते वॉटरलू युनिव्हर्सिटीला व्हिजिट करायला. त्याच्यानंतर त्यांना असं वाटलं की आपल्या इंजिनियर ग्रॅज्युएटला प्रॅक्टिकल नॉलेजची कमतरता आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे त्यांना प्रॉब्लेम येतात आणि अनएम्प्लॉयमेंट म्हणजे बेरोजगारी होते. पहिलं प्लास्टिक बिस्टिक आपलं झालंय. आता हे जे आहे ना बाबा, आता काहींनी भरपूर अभ्यास केला, काही लोक असे राहतात जबरदस्त एकदम मुरलेले राहतात उस्ताद. आता इथे 7च्या 7 क्वेश्चन तुम्ही जमतायत, सर्व येते मला, मी सर्वच अटेम्प्ट करू ऑप्शन्स आहेत, असा वेळा नाही करायचा बाबा. 5 विचारले, ज्या 5 तुला अगदी व्यवस्थित उत्तर वाटतंय त्या 5च सॉल्व्ह कर. बघ इथे लिहिलेलं आहे, सॉल्व एनी, अटेम्प्ट एनी 5. 5च कर, उरलेल्या 2ला तुला मार्क नाही मिळणार, त्याची मॅक्झिमम लिमिट 10ची. इथंही सेम आहे, इथं अटेम्प्ट एनी 3च कर कोणते तरी. ओके. आता ज्यांचा अभ्यास कमी आहे त्यांनी 4 पॅसेज केले, 6 पैकी 4 किंवा 5, चल 4 पण केले. आता इथं एक एक्झाम्पल देतो की समजा तुम्ही अजय कुमारचा पण छान आहे, कलाम अब्दुल कलाम साहेबांचा पॅसेज आहे, चल तो निघाला. एक उदाहरण सांगतो मित्रांनो. आता तो मग त्याचे क्वेश्चन काय अटेम्प्टेड सोडून द्यायचे का नाही, असं नाही करायचं, काहीतरी भरून यायचं. रिकामा पेपर सोडला तर तो 100% फेल होईल. पण जो पेपर भरून आलाय, अर्धा व्यवस्थित भरलाय, अर्धा काहीतरी कच्चा खिलाडी आपले ग्रामीण भागातले बरेच, तर ते काहीतरी भरून आले, जोर लागा की या 2 याच्यात, हा, तर तुमचे पासिंगचे चान्सेस वाढतील. मी असं नाही म्हणते पास होऊनच जाणार, पासिंगचे चान्सेस वाढतील. आणि किती काढायचे आपल्याला, आउट ऑफ 70 30 तर काढायचे पासिंगला, खूप काही हे नाही. ओके. आणि तुमचा ऍव्हरेज पण अफेक्ट करेल इथं युनिट्सचा. हा, तर बघा हे 4 क्वेश्चन आहेत, 3 कोणते घ्यायचे, मस्तपैकी लिहायचं. आता ज्याचं स्पेलिंग मिस्टेक होतील, माझं इतके सल्ले देऊन पण तुम्ही ऐकणार नाही, प्रॅक्टिस करणार नाही, थोडेफार स्पेलिंग झाल्या, मिस्टेक झाल्या, मी एक असं अज्युम करतो ह्या 22 पैकी 22च्या 22 खूप एकदम छान, ज्याचं हँडरायटिंग आहे, सुंदर हँडरायटिंग, स्पेलिंग मिस्टेक जराही नाहीये, एकदम त्यालाच 22 मिळतील बाबा, सर्वांना नाही मिळू शकत. ठीक आहे. हा, मग इथं समजा आपण काहीतरी कमी धरले, चला 10 पैकी तुला इथं मिळाले 7 मिळाले, एक एक्झाम्पल. 12 पैकी इथं मिळाले तुला 8च पकडले, 7 किती झाले, 15. 15 तर मिळू शकतो 22 पैकी 15. 15 इज नॉट अ बॅड स्कोर. 15 तर इथंच मिळून जात आहे तुला, 30 काढायचे बाबा. बघ ना तू आता पुढं. ठीक आहे. आपल्या याच्यात तुम्ही परत जा, तो व्हिडिओ परत बघा, सारखं बघा. स्वतःचा स्वार्थ साधा, याच्या त्याच्या नादी लागू नका. मित्र काय करतो, मैत्रीण काय करतो, तू तुझं हित बघ बाबा. तू गेली ना बाई पुढं, तुझ्या घरची गाडी, तुला रिस्पेक्ट, मान सन्मान वाढेल. हा रिझल्ट तू या सेमला चांगला अचिव्हमेंट मिळवली ना, तुमच्या आईवडिलांचा तुमच्यावर विश्वास बसेल. पण जर तुम्ही थोडे फेल होऊन गेले तर कदाचित थोडस प्रॉब्लेम होऊ शकतो असं म्हणून स्वतःला प्रूव्ह करा. आणि हे सेम काय खूप कठीण नाही हो खरं तर. पुढच्या सेमला परीक्षा आहे आपली, पुढचं सेम बघा ना तुम्ही कसं राहतं. ठीक आहे. आता पुढचा विचार तेव्हा, आताचा विचार आता. हा 3rd क्वेश्चन, हा याची फार डिमांड केली बाबा, खूप लोकांनी केली. पॅराग्राफ 2 पॅराग्राफ आहे आपल्याला, 2 नाही बाबा, ऍक्च्युअल मध्ये 4 आहे. नाही सॉरी, हा 4च आहे. हे बघा, पॅराग्राफ आणि टेक्निकल डिस्क्रिप्शन. मित्रांनो, जे पॅराग्राफ आहे ना, टेक्निकल डिस्क्रिप्शन ही तसंच असतं, फक्त इथं आपल्याला स्पेसिफिकेशन. आता हे काय आपल्या नेहमीच्याच गोष्टी ना वापरायच्या, ब्लूटूथ स्पीकर त्यांच्या घरी नसतील पण फोन मध्ये असतं ना, फोन आपण कशाला तरी कनेक्ट करतो, ब्लूटूथ स्पीकर, स्मार्टफोन. हा, आता तुम्ही त्याच्यातनं तो व्हिडिओ पाहताय आणि त्याच्यावरच तुला जर टेक्निकल डिस्क्रिप्शन नाही लिहिता आलं तर बापरे, आता काय म्हणायचं. ठीक आहे सर, मग मराठीत राहिलं असतं लिहून टाकलं असतं, मी ऐराणीत राहिलं असतं लिहून टाकलं असतं, तर आपला मराठवाडावाला कडचा भाऊ म्हणेल सर आमच्या भाषेत राहिलं असतं लिहून टाकलं असतं, तो विदर्भवाला भाऊ म्हणेल आमच्याकडे, तो कोकणकडचा म्हणेल कोकणी भाषेत लिहून टाकलं असतं. पण झालं सर इंग्लिश मध्ये प्रॉब्लेम होतो. ठीक आहे, बघू आपण पुढच्या
याच्यात तुम्ही कमेंट मध्ये सांगा ना तुम्हाला काय होईल. ज्याला जास्त राहतील ना त्याचा मी उद्या खरंच दुपारपर्यंत घेईल, तुम्हाला हेल्प करेल. तर आता बरं, स्ट्रॅटेजी ऐकून घ्या. स्ट्रॅटेजी म्हणजे रणनीती आपली कशी असायला हवी. मित्रांनो, इथे चार पैकी ना तुम्हाला 2 अटेम्प्ट करायचे आणि माझा एक डायलॉग रायटिंगचा व्हिडिओ आहे पहिला तुम्ही भरपूर त्याला व्ह्यूज दिले, 7,000च्या आसपास आले. परत बघा तो, मी एक काम करतो, उद्या डायलॉग रायटिंगचा परत एक व्हिडिओ आणतो आणि एक थोडं वेगळ्या अँगलने याच्यातलाच कोणता तरी सब्जेक्ट घेतो आणि कोणतंही डायलॉग रायटिंग आलं ना तुम्ही इझिली मार्क मिळवू शकणार आहे. मी तुम्हाला असा साचा देऊन दिलेला आहे डायलॉग रायटिंग आणि स्पीच रायटिंगचा. ओके, आता हे बघा इथे 4 आहे ना, 3च अटेम्प्ट करायचे बाबा तुला. मग पॅराग्राफ एक तुला जमतोय, आता कल्चरल इव्हेंट लिही, कोणती तरी होली, दिवाळी, गणपती फेस्टिवल किंवा माय फेवरेट बुक लिही. आपलं फेवरेट बुक तर भरपूर आहे, आपले जे क्रांतिकारी लोक आहेत त्यांचं लिही, छत्रपतींचं लिही, जे तुला आवडतं त्यांचं बद्दल डिस्क्रिप्शन लिहू शकतो. आता ठीक आहे, याचा तुम्ही कमी प्रॅक्टिस केली पण डायलॉग रायटिंगची जर केली ना मित्रांनो, आता तुमच्या जागी मी पेपर देणारा तर मी डायलॉग रायटिंग आधी लिहून टाकेल हे 2 आणि या दोघांपैकी एक सिलेक्ट करेल. त्याच्या मागचं कारण आहे, डायलॉग रायटिंग दिसायलाही मोठं दिसतं, दिसलं एक तर चेक करणारे सर्वच शिक्षक एकदम हुशार नाही आहेत महाराष्ट्रात. काय, मी सर्वांबद्दल नाही बोलत आहे, काही लोकांबद्दल बोलतो. तर तुम्हाला अवस्था माहिती आहे, 10 डायलॉग म्हटले 10च्या वर जायचं नाही. 5 करण, 5 अर्जुन लावून दे, 5 सीता, 5 गीता लावून द्या. डायलॉगचं एकदम छान होईल. उद्या त्याच्यावर डिटेल व्हिडिओ बनवू वाटल्यास परत आपण. ओके, तर हे बघा इथं हे 4 4 8 आणि या दोघांपैकी एक अटेम्प्ट केला तुम्ही, करायचाच आहे, रिकामा सोडायचा नाही बाबा. इथं खूप हक्काचा या थर्ड आणि फोर्थ क्वेश्चन खूप. पुढचं ठीक आहे, पुढचं थोडं विचित्र, पण हे खूप कामाचं आहे तुझ्या. तर 12 पैकी तुझ्याने स्पेलिंग मिस्टेक झाली, अमकं झालं ढमकं झालं, पण तू भरून आलाय चांगलं 75 वर्ड्स मध्ये. हे चांगले डायलॉग मधलं ते वरचं ग्रीटिंग, खालचं क्लोजिंग, मधलं डेव्हलपमेंट, तर तुला नाही काही तर 8 मार्क तर मिळायला हवे बाबा. 4 मार्क कट झाले स्पेलिंग बिलिंगचे, असं मी समजलं. काही ना वाक्य पण जुळवता येत नाही, खूपच दहावीला आता आपले काय कसे पाच होतात. ठीक आहे ना, तू स्वतःला बदल ना, स्वतःला बदल ना मित्रा. आता कर ना स्वतःला ट्रान्सफॉर्म, आता त्या कॉप्यांची अपेक्षा नको ठेवू. बघ तू कशी गाडी पुढे जाते. इथं 8 तरी मिळायला हवे. हा, आता इथं हे टेक्निकल डिस्क्रिप्शन एकदम छान आहे. मी तुम्ही सांगा तसं आता आपण एवढं बोललो, करूया त्याच्यावर पण. इथं इथं आता हे सुद्धा छान आहे. टेक्निकल तुम्हाला नाही जमलं ना, डायरी एंट्री. मला डायरी एंट्री खूप आवडते बघा. डायरी एंट्री थोडं झूम करतो. ठीक आहे, मला डायरी एंट्री अतिशय म्हणजे बरं आहे. एक जनरल याच्यात लिहिता येतं. टेक्निकलचं तरी थोडस काही एखाद्या ते मेमरी वगैरे त्याचे स्पेसिफिकेशन, रॅम वगैरे लिहावं लागतं, पण हे डायरी रायटिंग छान असतं. आता इथं कसं आहे, यू रिसेंटली व्हिजिटेड ओल्ड एज होमला, तू म्हणजे वृद्धाश्रमला व्हिजिट दिली बाबा पुण्याकडे, आणि तुझ्या मित्रांसोबत तर काय ते एक्सपिरियन्स दे. माझ्या ऑफलाईन बॅचला आत्ताच घेतला मागे महिन्यापूर्वी मी हा सर्व टॉपिक. हा, आणि इथं हे पिक्चर आहे. पिक्चर तर आपलं काल ह्याच पिक्चरशी आपण खेळलो. कोणताही पिक्चर द्या ना, तुम्ही पाहून घेतलंय, पाहिलं नसेल तर परत बघतो व्हिडिओ, मजा येईल तुला. कसं काय साचा, मी एक आहे ना, मी तुम्हाला रट्टांनी मारायला लावत की बाबा या असं ना असं रट्टा, असं नाही सांगत. तुम्ही माझे व्हिडिओ नीट बघा, मी तुम्हाला चॅम्पियन बनवण्यामागे काय विचार कसे करायला हवे ते मी शिकवतो, असं रट्टाने शिकवते. हा फरक तर तुम्हाला कळाला, म्हणूनच आपलं चॅनल एवढं ग्रो करून गेलं एवढं फास्ट. 9-10 दिवसातच एवढं, मला पण आश्चर्य झालं. ठीक आहे, हा, पण बघा हे पिक्चर रायटिंग एक अटेम्प्ट करायचाच. ठीक आहे, सर्व जे दिसतंय ते लिहून टाकलं. हे डायरी रायटिंग माझं आवडतं डायरी रायटिंग आहे. इथं 5 5 पैकी 3च लिहायचे बाबा. स्वतःवर कंट्रोल ठेवायचा. 5च्या 5 येतात सर सर्व लिहिणार असं नको करू. ठीक आहे, 5 लिहिणार. आता याच्यातनं तू नाही काही तर 3 मार्क या पिक्चर मधनं मिळवले. हे डायरी रायटिंग खूप छान छान आहे. इथं 3 मिळवले, इथं 3 मिळवले, 3 3 9 झाले. एक एक मार्क कट झालं बस स्पेलिंग बिलिंग याचा. 9 आहे, 9 पैकी आणखी 8च पकड बाबा दर. आता मी एवढ्यात तुम्हाला सांगितलं, इथं 8, इथं 8 मी मिनिमम म्हणतोय बरं का, याच्यात 8 पकडले तर आपण, मी मिनिमम म्हणतोय मंडळी. ज्याचं कच्चं, ज्या मुलाचं मुलीचं त्यांचं 8 आणि 8 16. त्या आधीच्या याच्यात किती होते, 15. 15 आणि 16 झाला ना 31. झाली ना माऊली, माझा मावला, तू झाला पास. 31 मिळाले तुला. आता पुढचं बघ, पुढचं तर तुला खूप छान वाटेल. हा, हे बरेच जण म्हणतात सर ग्रामर घ्या. बाळा बाळी, तू या ग्रामरच्या पेक्षा त्या आधी जे आता क्वेश्चन नंबर 3 आणि 4 आहे ना, त्याच्यात जास्त वेळ दे. काही जास्त वेळ नाही, 5-6 तास प्रॅक्टिस कर. 4-5 पिक्चर लिहून काढ. थोडे डायरी एंट्री, डायलॉग रायटिंगचे 7-8 टॉपिकची प्रॅक्टिस कर. PYQ आपल्या याच्यात क्वेश्चन ऍप अवेलेबल आहे, फ्री डाउनलोड सेक्शन मध्ये जायचं आपल्या ऍपवर
तिकडे इकडच्या साईडला 3 डॉट आहे, तिथं क्लिक करायचं. तुम्हाला फ्री डाउनलोड सेक्शन मध्ये दिसून जाईल क्वेश्चन पेपर. करा डाउनलोड. ओके. आणि त्याच्यातनं प्रॅक्टिस करा खूप. ते 3rd आणि 4th क्वेश्चन तुमचं सर्वायवल किट आहे बाबा. ठीक आहे. हा. आणि आता क्वेश्चन नंबर 5. आता हा ग्रामरचा आहे. हा ABC यांच्यापैकी 2च अटेम्प्ट करायचे. ABC पैकी 2. तू इथले 2 इथले 2 इथले 2 नाही मिळणार, असं नाही मिळणार. ओके. बघून घ्या 12 मार्क्सला. आता याच्यात अतिशय सोपा टॉपिक आहे, पूर्ण आपला इंग्लिश क्वेश्चन पेपर मधला. ज्या व्यक्तीला म्हणजे आपला कम्युनिकेशन स्किलचा सिलेबसही माहित नाही असा व्यक्ती करून टाकेल असे 3 म्हणजे हे. एक मार्कला एक. फक्त स्पेलिंग नाही मिस्टेक होऊ द्यायची. आता मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षी 3 आलेले. आपण एक असं प्रेडिक्ट करूया की तुम्हालाही 3 येतील. कदाचित 2 होऊन गेले, आय डोंट नो, पण 3 तर यायला हवे. सफिक्स आणि प्रिफिक्स. सफिक्स तुम्हाला माहिती असेल, वर्डच्या अगोदर लावायचा असतो, आणि प्रिफिक्स म्हणजे नंतर. आता UN लिहिला इथं, मग काय UN वर तू कधी काही वाचले नाही का बाबा शब्द? अनेबल तुझ्या मोबाईल मध्येच आहे, एबल अनेबल. इथं पण अनेबल आला, तो जो अन काढून इथं टाकून दे. अनेबल, एन्जॉयबल, काय बऱ्याच गोष्टी बनतात हो, काही एक नाही. इथं मेंट, मेंट कोणाच्या मागे येतो? एन्जॉयमेंट. अरे एकदम सोपं, खूप छान आहे. तुम्हाला याच्यात अडचण असेल तर बघू बाबा, सांगा तसं कमेंट मध्ये, त्याच्यावर एक व्हिडिओ करू. हा. आता काही गोष्टी त्या मला नाही वाटत या 2 दिवसात होऊ शकतात. ते म्हणजे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स. हे आपलं आजचं नाही, हे आपण फर्स्ट स्टँडर्डला होतो ना, पहिलीला. 1st to 10 जे 10 वर्ष शिकलो आहोत. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी, हे तिथलंय बाबा व्होकॅब्युलरी. आता मग ते तूच विचार कर, काय बोलू मी आता, व्हिडिओ उगाच वाढव. आता इथं सिनोनिम्स विचारले. स्कॅरी, तुला स्कॅरी म्हणजे माहित नाही. स्कॅरी मूवी बघतो आणि स्कॅरीच माहित नाही, तर प्रॉब्लेम मध्ये माहित पाहिजे बुद्धीत. ओके. स्कॅरी म्हणजे आपल्याला लिहिता येतं हॉरर वगैरे. इथं सिनोनिम्स इमेन्सली माहित नाही राहत, आणखी प्रॉब्लेम. इथे अँटोनिम्स मॉडर्न. मॉडर्न तर आपण स्वतःला म्हणतो, पण मॉडर्नच्या अपोजिट काय तेच माहित नाही. एन्शियंट, तर आणखी प्रॉब्लेम. तर मी निगेटिव्ह सांगत या तुम्हाला, मी सांगतोय याच्यासाठी कमीत कमी अभ्यासात जास्तीत जास्त मार्क कसे मिळायला हवे, याच्यात एफर्ट देण्यापेक्षा तुम्ही एफर्ट द्या. सफिक्स प्रिफिक्स तुम्ही असा अर्धा 1 तास करून घ्या घरी. हे 3 मार्क सोडायचे नाही. मी असं अज्युम करतोय की तुम्हाला 3 मार्क मिळतील. हे 3 तुमच्या टॅलेंटवर आहे. हा. पुढच्या 6 मध्ये आता हे बघा, हे फोनेटिक बाबा, हे फार विचित्र आहे. ते उच्चार आपण जे करतो ना, ते टाळूला आपली जीभ लागते, काय करते त्याच्यावर येते. का बरं त्याच्या भानगडीत पडतोय? माझा सल्ला आहे, याच्यावर जा. कलोकेशन एकदम भारी आहे. हे 3 जे आहे ना, पहिले परत 3, हे जे 3 वर्ड दिलेले राहतात, हे 3 वर्डचं आपल्याला काय करायचं? सेंटेन्स बनवायचंय. म्हणजे आता इथं पहिला वर्ड काय? टेक अ ब्रेक. आता टेक अ ब्रेकचा आपला अर्थ माहिती की भाऊ चल ब्रेक घे थोडासा, खूप मोठा लेक्चर झालं, तर शिक्षक म्हणतो टेक अ ब्रेक. मग तुला लगेच तिकडं असं नाही, ही सेंटेन्स बनवू शकता, पण तिथं मध्ये टेक अ ब्रेक योग्य प्रकारे वापरलं जायला पाहिजे. आफ्टर लॉंग लेक्चर आवर टीचर टोल्ड अस टू टेक अ ब्रेक. झालं का नाही? किती छान होतं. कीप अ सिक्रेट, गुप्त ठेव गोष्ट. माय फ्रेंड टोल्ड मी टू कीप अ सिक्रेट. माझ्या मित्राने मला सांगितलं की गोष्ट गुप्त ठेव. आपण असे मित्रांच्या गोष्टी गुप्त ठेवतोच. ठीक आहे. आणि कम टू द पॉइंट, मुद्द्यावर आहे बाबा, मुद्द्यावर आहे. आपण म्हणतो ना, फालतूची बकबक नको करू, मुद्द्यावर आहे. डोंट टॉक नॉनसेन्स, कम टू द पॉइंट, असं म्हणू शकतो. किंवा वाक्य बरेच बनतात. तुझ्या वडील जास्त करून वडील म्हणतात आपल्याला घरात. वडील, माय फादर टोल्ड टू सन डोंट आर्ग्यू विथ मी, कम टू द पॉइंट. वडिलांनी मुलाला सांगितलं, भाऊ माझ्यासमोर वाद नको घालू, मुद्द्यावर ये. असं बघा, छान आहे हो. हा. हे पण 3 एकदम मस्त आहे. याच्यापेक्षा हा लॉट भारीच आहे बाबा. आता इथं काय, स्पेलिंग आपल्याला बदलायची, हेच सेंटेन्स परत लिहायचं असतं. अरे तुम्हाला दिसतंय का नाही? मला झूम करू दे बाबा, लक्षातच नाही आलं केव्हाच. सॉरी. चला, लेक्चर होऊन गेलं आणि आता लक्षात आलं, दिसत नसेल. हा. ठीक आहे. तर बघा, हे जे 3 सेंटेन्स आहे ना, हे 3 सेंटेन्स ऍज इट इज आपल्याला लिहायचे असतात. नीट लिहायचे. क्वेश्चन नंबर बी मधलं जे काही 1 2 3, इकडं मार्जिनच्या इकडे एवढ्यात बोला, मार्जिनच्या इकडे लिहायचं B1 2, त्याच्या पुढे फक्त सेंटेन्स लिहायचं. कुठे गेलं हे नाही लिहित बसायचं, हे वेळासारखं नाही लिहायचं, फक्त सेंटेन्स. ओके. पण सेंटेन्सच्या इथं जो अंडरलाईनचा वर्ड आहे त्याचं स्पेलिंग मध्ये काहीतरी आपल्याला
गडबड राहते, तर आपल्याला योग्य स्पेलिंग. आता हे पण तुला कसं कळेल, त्या सेंटेन्सच्या अर्थवरनं. आता बघा, आय डू नॉट नो वेदर माय डॅड विल कम ऑर नॉट. हा वेदर म्हणजे हवामान, हा वेदर. इथं कोणता शब्द पाहिजे, वेदर, WH वाला. आता छोट्या छोट्या गोष्टी इथं बघा, पेमेंट कॅन बी मेड बाय चेक ऑर इन कॅश. कुठं लिहिलं राहतंय, बँक मध्ये किंवा दुकानांवर, मॉलवर. पेमेंट काय हे चेक असतं का, तो चेक असतो, बँकेत देतो तो. हा, त्याचं स्पेलिंग काय राहतं, CHEQUE. आता या छोट्या छोट्या गोष्टी अशा माहिती असायला हव्या. इथं वी मस्ट ट्राय अवर बेस्ट टू कास्ट अवे ऑल प्रिज्युडायसेस. आता इथं कास्टचं स्पेलिंग काय, CAST, तिथं आपला ई येऊन गेलाय. तर थोडस प्रॉब्लेम मध्ये यायला नको, असं माझं म्हणणं आहे. ओके. हा, आता हे काय बोलू आता याला, एवढ्यात सांगितलं, याच्या भानगडीत नका पडू. हे छान बरं, किती मार्क्स मिळू शकता याच्यात. चला, इथं तुम्ही 3 मिळवले, इथं हे 6 पैकी काय 1-2 चुका झाल्या, काय झाल्या, आणखी इथं 3च मिळवले. तसं तर 4 पण मिळू शकतं, पण 3 मिळवले मिनिमम सांगतो मी. 3 आणि 3 6, मागचे 31, तर किती झाले, 31 आणि 6 तर झाले आपले 30 आपली आली. आणि आता पुढं पाहू, ते लास्ट आपलं, ठीक आहे. हा, आणि हा लास्ट आपला क्वेश्चन राहणार आहे. तो लास्ट क्वेश्चन का मागेच आपलं झालं, वोट ऑफ थँक्स झालं, स्पीच रायटिंग 6 मार्कचं. इथं पण बघा 1 2 3 आहे. आता तुम्ही हा जो बी क्वेश्चन पाहिला, तर आता जर तुम्ही काहीच केलं नसतं तर नका भानगडीत पडू. त्यापेक्षा याची प्रॅक्टिस करा, याची करा, याची तर एवढी गरज नाही राहत. ऑनसीन पॅसेज तिथंच राहतं, तिथं ते 10 सारखं आहे. त्याचे क्वेश्चनचे आन्सर तिथंच आपल्याला शोधायचे. हे जे आहे ते शेवटचं आपलं प्रेझेंटेशन, ग्रूमिंग वगैरे, हा, त्याच्यात प्रेझेंटेशन थोडं मायक्रोसॉफ्टचं हे असं तसं दिलेलं आहे. बॉडी लँग्वेज, गेस्चर, आय कॉन्टॅक्ट कसा ठेवा, असं तसं क्वेश्चन. आता याच्यात भानगडीत पडणार तर मग हे मिस होणार, ते वर मी सांगितलं ते मिस होऊन जाईल. आता स्पीच रायटिंग मी तुम्हाला वोट ऑफ थँक्स शिकवलंय, पण आता वोट ऑफ थँक्स नाही ना बाबा, आणखी 3 प्रकार आहे. त्या 3ची प्रॅक्टिस करा. माझं त्याच्यात रेफरन्स घ्या त्या व्हिडिओचा. आणि या 6 पैकी नाही काही तुला 4 तर मिळतील. वर्ड वाढवायचे, 100 वर्ड झाला हवे, पूर्ण पेज छान लिहायचं. ओके. हा, आणि ह्या क्वेश्चन मध्ये पाहूया. आता हा जो आहे तुमचा, मला वाटतं फेवरेट आहे बऱ्याच जणांचा, याच्यावरच लोक तुटून पडतात. अनसीन पॅसेज, गावठी टेक्निक, इथं आवड घ्या आणि तिथं शोध आणि ते लिहि त्यांचं. हा, ठीक आहे, काय हरकत नाही. प्रॉब्लेम स्टेट, प्रॉब्लेम कॉज बाय. बरं, याच्यात आता समजा तू या क्वेश्चन पर्यंत येता येता वेळ खूप कमी राहिलाय, शेवटी 15 मिनिटं राहिले, तर पॅसेज वाचत टाइमपास नाही करायचा, आधी क्वेश्चन वाचून घ्यायचे. क्वेश्चन वाचून नंतर पॅसेज मध्ये जायचं, तर ते लवकर लवकर आन्सर सापडतात. माझी टेक्निक तरी ही आहे. तुमच्याकडे वेळ आहे, अर्धा तास राहिला, तर वाचत बसतो पॅसेज पूर्ण. ठीक आहे. तर डिफॉरेस्ट्रेशन म्हणजे जंगलतोड. कुठे आहे बाबा, या इथे बघा, डिफॉरेस्ट्रेशन कॉजेस लॉस ऑफ सॉइल. काय काय झालं डिफॉरेस्ट्रेशन मुळे, असं झालं. हे सर्व छान आहे. ओके, एकदम याचे आन्सर तिथंच राहता. आता बघा, राईट आहे तसं एक एक मार्कला 1 1 1 1 4 5 6 एकदम मस्त आहे. कदाचित 2 मार्कला येऊ शकतो एखादा क्वेश्चन, तिथंच सर्व आन्सर आहे. हे खूप छान आहे. हा, आता इथं एक वर्ड शोधायचं आहे आपल्याला, कटिंग डाऊन द ट्री ओव्हर अ लार्ज एरिया. तेच नाव आहे ना भाऊ, डिफॉरेस्ट्रेशन, त्यालाच तर म्हणतात. ओके. सायन्स ऑर प्रॅक्टिस ऑफ अ फार्मिंग. इथं कुठेतरी आम्ही शोधलं ऍग्रिकल्चर. ओके, फार्मिंगची प्रॅक्टिस सायन्स काय म्हणता, ऍग्रिकल्चर, इथं आहे वर्ड. ठीक आहे. अशा प्रकारे या पॅसेज मध्ये आता 6 पैकी 5 तर मिळव. 4 मिळाले बाबा, तर 4 + 4 इथं झाले 8. आता एवढ्यात किती काढले होते आपण, 37. तर टोटल तुमची गाडी किती जाते, 45. तर आउट ऑफ 70 45 इज नॉट द बॅड स्कोर. एकदम छान स्कोर आहे. जर तू आत्ता पण अभ्यास केला नसेल आणि आत्ताच अभ्यासाला सुरू केला असेल, त्यांच्यासाठी सांगतोय. हा, आणि मोबाईल बऱ्यापैकी कमी वापर करून उद्या परवा तुम्ही खूप खूप स्टडी केला, परवाच्या दिवशी रिव्हिजन केली, 20 तारखेला मॉर्निंगला उठून 3री रिव्हिजन केली, नवीन काहीच वाचायचं नाही, रिव्हिजनच करायची वारंवार, मग तुला हा मिनिमम स्कोर आहे आणि तू आधीपासून चॅम्पियन आहेस, तर मग तो भरपूर मार्क्स मिळतील. ठीक आहे. जोश मध्ये राहा आणि होश मध्ये काम करा. ठीक आहे मित्रांनो, ऑल द बेस्ट.